नमस्कार मित्रांनो, क्लासी रोम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज व्हेनिसचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही ला फेन्से हे ओपेरा हाऊस, अतिशय सुंदर असं ऐतिहासिक ओपेरा हाऊसला व्हिजिट करतो आहे. तर मित्रांनो, हे आहे व्हेनिसचे फेमस तेत्रो ला फेन्से. तेत्रो म्हणजे थिएटर आणि फेन्से म्हणजे फिनिक्स. फिनिक्स पक्षाचं नाव याला दिलेलं आहे. हे नाव का दिलेलं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगतो आहे. आम्ही आता ओपेरा हाऊसमध्ये आलेलो आहे आणि तिकीट बुक केलं होतं आणि या पद्धतीचा एक मोबाईल दिला जातो. यामध्ये आपण ऑडिओने हे सर्व इन्फॉर्मेशन ऐकू शकतो. म्हणजे ऑडिओ गाईड आहे, हा मोबाईल दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या थिएटरचं नाव फिनिचे म्हणजे फिनिक्स, याचा अर्थ फिनिक्स असा होतो. या फिनिक्स म्हणजे राखेतून उभ्या राहिलेलं, म्हणजे हे थिएटर खूप विनाशानंतरसुद्धा 1836 आणि 1996 याला आग लागली होती आणि या आगीनंतरसुद्धा हे थिएटर आज बघा किती सुंदर आणि भव्य असं ब्युटिफुल याच्यात उभं आहे, म्हणून त्याचं नाव असं फिनिक्स हे ठेवलेलं आहे. तर या थिएटरची मेन सुरुवात जी आहे ते बांधलेलं आहे 1792मध्ये. तुम्ही बघू शकता, हे आहे कक्ष, त्याला बॉक्स म्हणू शकतो, जो VIP कक्ष ज्यासारखा जो आहे. आणि त्याच्यावरती जे आहे रॉयल कक्ष किंवा रॉयल हाऊस, ज्याला रॉयल बॉक्स म्हणता येईल, तो आहे की जो वेगवेगळ्या सिनियरिटीनुसार तिथे ते प्रेक्षक बसल्या जायचे. आणि हे समोर स्टेज आहे आणि तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे बॉक्स सगळीकडे अतिशय सुंदर रीतीने हे तयार केलेलं आहे. तर आपण आता बाल्कनीचा सेक्शन म्हणजे वरचा सेक्शन बघूया. तर या थिएटरमध्ये वेगवेगळे जे फेमस प्रसिद्ध संगीतकार जे होते जुन्या काळापासून, त्यांचे प्रीमियर आणि त्यांचे शोज इथे होते. बघूया, इथे समोर बहुतेक रस्ता बंद आहे. तर वेगवेगळे म्युझिशियन्सचे प्रोग्राम्स यामध्ये होत होते. तर 1936 आणि 1996ला जी आग लागली कुठल्या तरी कारणामुळे, एक स्पार्किंग, 96ला तर स्पार्किंगमुळे लागली असू शकते किंवा त्या जुन्या काळातसुद्धा आग लागल्यानंतर परत हे आर्किटेक्ट थ्रू हे परत पुनर्बांधणीची केली हे आहे. तर हे बहुतेक मेकअप रूम किंवा रेस्ट रूम आहे आणि इथे आहे रॉयल बॉक्स. हा जे फेमस पर्सनॅलिटी इथे बसून या शोचा आनंद घेत असेल. बघा किती सुंदर असं वरती छत पण आहे, डिझायनिंग, आर्किटेक्ट तुम्ही इमॅजिन करू शकता, लाईटिंग. ओहो, मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत एका स्क्वेअरमध्ये आणि या स्क्वेअरमध्ये ही समोर जी आहे ही एक कॅथेड्रल आहे, बेसिलिका नावाची कॅथेड्रल आहे. या कॅथेड्रलमध्ये आम्ही काही जाणार नाही आहे, पण तुम्ही बघू शकता की आर्किटेक्चर जे आहे इथलं किती सुंदर आहे. आणि हा मेन चौक आहे आणि इथेच बाजूला डोजेस पॅलेस म्हणून आहे, जे शासनकर्ता होते व्हेनिसचे, त्यांचं एक मोठं पॅलेस आहे. त्या पॅलेसला आम्ही व्हिजिट करणार आहोत आणि ते पॅलेस अतिशय सुंदर आणि खूप मोठं असं पॅलेस आहे, ते आम्ही बघणार आहोत. आणि त्यापूर्वी आमची जी गोंदाला नौका आहे त्याचा टूर आहे, जो पाण्यातून 30 ते 35 मिनिटाचा टूर आहे तो. मित्रांनो, आता आम्ही जी माझ्यासाठी तरी एक्साइटिंग अशी इव्हेंट आहे ती म्हणजे गोंदोला ट्रिप, म्हणजे जी नाव आहे छोटीशी, त्या नावाचं टूर आम्ही आता करणार आहोत. Guys, this is the gondola boat tour like this.
20 ते 25 मिनटाचा हा टूर असणार आहे आणि या नौकेमध्ये 4 जणं असतात, म्हणजे 4 पर्यटक बसू शकतात. तुम्ही सेपरेटही करू शकता, त्याची कॉस्टिंग ही जास्त असते. जी ही नाव चालवतात त्याला गोंडोलियर म्हटलं जातं आणि त्यांना एक स्पेशल एक स्किल हवं असतं, अनुभव असायला हवा असतो, ते नाव चालवू शकतात. कारण अरुंद बोळीतून अशा येणारी आणि जाणारे 2 नाव येत असतात आणि हे पर्यटकांना घेऊन जात असतात. ही जी गोंडोला नौका जी आहे ती 10व्या शतकापासून याचं अस्तित्व आहे आणि ती आतासुद्धा ते पर्यटकांना म्हणजे याच्यातून फिरण्यास एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळतो. This is Express. तर मित्रांनो, आता अतिशय ब्युटिफुल असं हा गोंडोला नावाचं टूर संपतोय. आता आम्ही पुढच्या एका प्लेसवरती व्हिजिट करणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही आहोत डोजेस पॅलेस, म्हणजे इटलीचं जे शासनकर्ता होते त्यांचा हा जे निवासस्थान किंवा याला राजवाडा म्हणता येईल, हा जे अतिशय भव्य असा पॅलेस आहे आणि याची जे तुम्ही इथे बघू शकता की ही जी गोंडाला टूर आमचा झाला त्याचं एक पुरातन असं एक स्ट्रक्चर इथं ठेवण्यात आले, जी पुरातन नाव जी आहे तुम्ही बघू शकता की अतिशय त्या काळातील त्यावेळेससुद्धा ही नौका कशा पद्धतीने तयार केली होती. तर हे जे पॅलेस आहे हे पॅलेस 1340 म्हणजे याची बांधकामाला सुरुवात झालेली आणि 1420च्या सुमारास हे पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणजे 14व्या शतकामध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. याची डिझाईन, याचं आर्किटेक्चर हे अतिशय सुरेख वाटते. हे एंट्री पॉईंट आहे. इथून आता आम्ही वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जातो आहे. आतमध्ये जो मेन जे हॉल आहे तो हॉल आपण आता बघूया. मित्रांनो, आता हे आहे ग्रँड कौन्सिल, याला साला दे मॅग्योर कौन्सिल, म्हणजे जी सभागृह किंवा राजाचं जे मेन सभागृह किंवा कौन्सिल हॉल याला म्हणता येईल. याची छत आणि याचे जे पेंटिंग्स आहे अतिशय सुरेख असे आहे. माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये ते कशा पद्धतीने कॅप्चर होत आहे, परंतु तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा बघता तर ह्या पेंटिंग्स आणि याचं केलेलं सर्व आर्किटेक्चर अतिशय सुरेख आहे. हा मोठा हॉल आहे.
आता आम्ही आर्मेरियामध्ये आले, म्हणजे शस्त्रग्रह. इथं वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, तोफा, बंदुकी, तलवारी, ढाली हे सर्व त्या काळातील इथे पर्यटकांसाठी ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या तलवारी आणि त्या काळात वापरल्या गेलेल्या तोफा, पिस्तूल हे सर्व इथं आहे. ज्याला आपण चिलखत म्हणतो, किंवा जे त्या काळामध्ये हेल्मेटसारखे जे वापरले जायचे ते इथे ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे हे ज्या बंदूक आणि रायफल्स जे आहे, किंवा जे पिस्तल्स आहे, ते बघा कशा पद्धतीने त्या काळात सुद्धा इथे होते आणि वापर केला जायचा. अशा पद्धतीचे जे शस्त्र त्यावेळेस सुद्धा वापरले जायचे आणि याची जपवणूक करून इथे ठेवलेली आहे. Yes. आता आम्ही आलेलो आहोत प्रिझनमध्ये. बघू शकता ही कोठडी आणि हे प्रिझन कैद्यांसाठी किती भयंकर असं खालच्या होय.